तर या ठिकाणी आपण क्वेश्चन नंबर 52 सॉल्व करणार आहे. अ पॅरलल कॉम्बिनेशन ऑफ टू कॅपॅसिटर्स of capacities 2C and C are connected across 5 volt battery. When they are fully charged, the charges and energy stored in them be Q1 and Q2 and E1 and E2 respectively. Then E1 minus E2 divided by Q1 minus Q2 in joule per coulomb is. तर आपल्याला या ठिकाणी पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये दोन कॅपॅसिटर दिलेले आहे. पहिला आहे 2C, दुसरा आहे C आणि त्याला 5 व्होल्ट एवढे बॅटरीचं पोटेन्शियल आपल्याला कनेक्ट करायचं आहे. ते फुल्ली चार्ज होणार त्यावेळेस त्याच्यावरती चार्जेस जे आहे पहिल्या याच्यावरती Q1 असेल, दुसऱ्या याच्यावरती Q2, दुसऱ्या एनर्जी जी स्टोअर होणार आहे पहिल्या याच्यावरती E1, दुसऱ्या याच्यावरती E2 असं असणार. तर आपल्याला रेशो फाइंड करायचा E1 मायनस E2 डिवायडेड बाय Q1 मायनस Q2. ओके, तर ब्रॅकेटमध्ये दिलेलं आहे कॅपॅसिटी इज इन फॅरड. तर कॅपॅसिटी फॅरडमध्ये दिलेलं आहे. चार्ज इन कुलम, चार्ज कुलममध्ये अँड एनर्जी इन जूल. तर हा क्वेश्चन 2023 ला आलेला होता. याच्या 4 ऑप्शनपैकी पहिलं जे ऑप्शन आहे ए ते आहे 5 डिवायडेड बाय 4, बी ऑप्शन आहे 4 डिवायडेड बाय 5, सी ऑप्शन आहे 5 डिवायडेड बाय 2 आणि लास्ट डी ऑप्शन आहे 2 डिवायडेड बाय 5. तर या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर काय असणार आहे? चला तर याला सॉल्व्ह करूया आणि मग आपण डिसाईड करूया. तर या क्वेश्चनमध्ये आपल्याला पॅरलल कॉम्बिनेशनमध्ये दोन कॅपॅसिटर्स दिलेले आहे 2C आणि C इतकं. तर पहिला जो कॅपॅसिटर आहे तर त्या कॅपॅसिटरची व्हॅल्यू आपण C1 घेऊ आणि तो C1 दिलेला आहे तुम्हाला 2C आणि दुसरा जो कॅपॅसिटर आहे त्याची व्हॅल्यू किती दिलेली आहे तुम्हाला C इतकी दिलेली आहे. ओके, आणि दोन्ही कॅपॅसिटर कसे कनेक्ट करायचं आपल्याला पॅरलल कॉम्बिनेशनमध्ये. मग पहिला कॅपॅसिटर असेल तर सपोज तुमचा C1, त्याच्या पॅरललमध्ये आपल्याला दुसरा कनेक्ट करायचा आहे तो असेल C2. ओके, आज C1 आणि आज C2 हे कसे कनेक्ट केले तर पॅरलल कॉम्बिनेशनमध्ये कनेक्ट केलं. डायग्राम काढू म्हणजे आपल्याला सॉल्व्ह करायला पुढे सोपं जाईल. ठीक आहे, अशा दोन कॅपॅसिटर कनेक्ट केलेले आहेत आणि याच्या अक्रॉस आपल्याला 5 व्होल्ट बॅटरी या ठिकाणी कनेक्ट करायचं. म्हणजे याचा जो V आहे तो किती येतं 5 व्होल्ट इतका दिलेला आहे पोटेन्शियल. डायग्राममध्ये पण आणि इकडे पण आपण टर्म्स लिहून घेणार. ठीक आहे, V इतकं कनेक्ट केलं तर ते दोन्ही कॅपॅसिटर जे आहे ते फुल्ली चार्ज होणार आहे आणि त्याच्यामध्ये जी चार्ज स्टोर होणार आहे पहिल्या याच्यामध्ये ते किती येतात Q1 इतकं पहिल्या याच्यात होणार आहे. Q1 चार्ज पहिल्या याच्यात स्टोर होणार आहे आणि दुसऱ्या याच्यात Q2 चार्ज इतकं स्टोर होणार आहे. ते किती असणार ते फाइंड करायचं आपल्याला. आणि दुसरं एनर्जी जी स्टोर होणार आहे पहिल्या याच्यामध्ये ते पहिल्या याच्यामध्ये एनर्जी स्टोर होणार आहे E1 इतकी आणि दुसऱ्यामध्ये जी स्टोर होणार आहे ती किती तर E2 इतकी एनर्जी त्याच्यामध्ये स्टोर होणार आहे. तर आपल्याला या ठिकाणी रेशो फाइंड करायचा. कोणता रेशो फाइंड करायचा E1 मायनस E2 आणि डिवायडेड बाय काय तर Q1 मायनस Q2 याचा रेशो आपल्याला फाइंड करायचा आहे. आता आपल्याकडे काय फॉर्म्युला आहे मी या ठिकाणी टाईप करतो. सीचा फॉर्म्युला आहे, सीचा फॉर्म्युला आहे Q डिवायडेड बाय V आणि जर सपोज Q जर घेतला तर Q काय राहील तर आपला CV राहील. ओके, तर आपण या ठिकाणी पुट करणार. मग राहिला C1 V1. C1 जर घेतला तर तो किती आहे 2C. एक एक गोष्ट आपण या ठिकाणी फाइंड करू, यानंतर फाइंड करू. ठीक आहे, C1 किती आहे तर तो आहे 2C आणि V1 जो आहे V1 आणि V सगळे सेम असणार आहे. V बदलणार नाही. V किती आहे तर 5. मग 5 टू किती झाला तर 10C. मग आपला जो चार्ज आहे पहिल्या याच्यावरती तो किती असणार 10C. आता दुसऱ्या याच्यावरती घेऊ Q2 तो काय असेल C2V. C2 किती आहे तर C आहे आणि V किती आहे तर V आहे तुमचा 5 म्हणजे काय राहिलं तर 5C. आपल्याकडे दोन गोष्टी लागत होत्या Q1 आणि Q2 त्या दोन्ही आपण फाइंड केलेल्या आहे. आता एनर्जी लागते. एनर्जीचा जो फॉर्म्युला आहे तो एनर्जीचा फॉर्म्युला आहे 1/2 CV². मग C1 असेल आणि पोटेन्शियल तर चेंज नाही होणार तो Vच असेल राईट ना. पण C1 किती आहे तर C1 आहे 2C टाकून देतं 2C डिवायडेड बाय 2 आणि हा राहिला काय तर V किती दिलेला आहे 5. तर या 5चा काय करायचं आपल्याला स्क्वेअर करायचा. 8 2 काय झाला कॅन्सल आणि 5चा जर स्क्वेअर केला तर 5चा स्क्वेअर किती येणार आहे 25. ओके, हे जे फाइंड करायचं ते आपण नंतर इथंच आपण E1 लिहून घेऊ. मग आपला जो E1 भेटणार आहे E1 किती भेटणार तर 5चा स्क्वेअर किती 25C. सिमिलरली आता E2 फाइंड करायचा आणि E2 जो फाइंड करायचा E2 साठी फॉर्म्युला काय घेणार आहे 1/2 C2 आणि हा करायला V². राईट, 1/2 C2 इंटू V². 1/2 तसाच आणि C2 जो आहे तो किती येतं C आणि V जो आहे तो किती दिलं तुम्हाला 5. त्याचा काय करायचा स्क्वेअर. 5चा स्क्वेअर जर घेतला तर किती येणार 25. त्याला 2 ने डिवाइड करायचं राहिला तुमचा C. 25 ला जर 2 ने डिवाइड केलं तर तो भेटेल 12.5C.
तर प्रत्येकाची व्हॅल्यू जे आपल्याला फाइंड करायचं त्या प्रत्येकाची व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी भेटलेली आहे. मग आपण याच्यात पुट करणार. मग आपल्याला जे फाइंड करायचं एनर्जीचा रेशो E1 मायनस E2 डिवायडेड बाय त्याला चार्जचा रेशो घ्यायचा Q1 मायनस Q2 याचा रेशो आपल्याला या ठिकाणी फाइंड करायचा. E1 जर घेतला तर E1 आहे 25C मायनस E2 जर घेतला तर तो आहे 12.5C. Q1 जर घेतला तर Q1 आहे 10C आणि Q2 जर घेतला तर तो किती आहे तर 5C. 25C मधून 12.5C जर गेला तर याचा आन्सर येणार 12.5C. 10 मायनस 5 जर घेतला तर तो काय येणार 5C. C काय झाला कॅन्सल. आता एक काम करू, याच्यातला पॉईंट काय करू आपण कॅन्सल करून टाकू. म्हणजे आपला हा जो नंबर येणार तो किती येणार तर 125 आणि खाली जो येणार तो किती येणार तर 50. आता हे दोन्ही नंबर जे आहे तर ते 25च्या टेबलमध्ये आहे. 25 5 जा आणि 25 2 जा. मग जो रेशो आहे तो किती भेटेल तर 5 डिवायडेड बाय 2. आणि या ठिकाणी तुम्ही ऑप्शन जर चेक केलं तर ऑप्शन नंबर C जो आहे तो या ठिकाणी करेक्टली मॅच होतोय. मग या क्वेश्चनचा जे आन्सर असणार आहे ऑप्शन C. आणि ऑप्शन C म्हणजेच काय तर याचा जो रेशो आहे तो 5 डिवायडेड बाय 2 इतका असेल. ओके, याचा ऑप्शन C असेल.